महाराष्ट्र MCA CET एक्झाम यामध्ये जे मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स आपला विषय आहे त्यामध्ये या परीक्षेत विचारले गेले जे PYQ प्रश्न आहेत ते आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. एकंदरीत ते कसे सॉल्व्ह करायचे किंवा त्याचे मग काय टेक्निक आहे किंवा ट्रिक आहे जे कमी वेळात आपल्याला आली पाहिजे. तर मग ते एखादी प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला जातो ते आपल्याला बघावं लागतं. त्याचे पॅटर्न्स पद्धत आपल्याला बघावी लागते. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग आपण पाहूया आपले PYQ प्रश्न. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज सोबत लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 23 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे आणि याची जी फीस आहे ती 4,000 नसून 2,999 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ही फीसची प्राइस डिस्काउंटेड मध्ये सुरू आहे, तर नक्की त्याचा फायदा घ्या. चला, पहिला प्रश्न आहे, द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अ 7 कॉन्सिक्युटिव्ह इंटीजर इज 53. द ॲव्हरेज ऑफ दिस इंटीजर इज. जो ॲव्हरेज आहे स्क्वेअर्सचा 7 कॉन्सिक्युटिव्ह इंटीजरचा तो 53 आहे. म्हणजे 53 गुणिला 7 म्हणजे 371. ओके. तर आता आपल्याला ॲव्हरेज ऑफ दिस इंटीजर सांगायचं. ॲव्हरेज काय काय असणार मग? x-3, x-2, x-1, 1, -1, x, x+1, x+2 आणि x+3. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला याचं ॲव्हरेज जे आहे ते काढायचं आहे. याच्या सगळ्यांचं स्क्वेअर असेल आहे. ओके. कारण इथे स्क्वेअर विचारलाय. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करा. x² - 6x + 9 + x² - 4x + 4 + x² + 6x + 9 = 371. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आहे. 7x² + -6x - 4x - 2x + 2x + 4x + 6x + 9 + 4 + 1 + 1 + 4 + 9 = 371. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 7x² + 0x + 28 = 371. म्हणजे 7x² + 28 = 371. 7x² = 371 - 28 म्हणजे 7x² 343. ओके. आणि x² ची व्हॅल्यू 343 / 7 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार आहे? x² ची व्हॅल्यू आहे 49 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 7 +- म्हणजे D जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. द ॲव्हरेज ऑफ दिस इंटीजर इज 7. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, द सम ऑफ 3 नंबर इज 98 इफ द रेशो बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड इज 2:3 अँड दॅट बिटवीन द सेकंड अँड द थर्ड इज 5:3, तर देन द सेकंड नंबर इज. First is to second, second is to third, 2:3, 5:3. ओके. 2:3 मध्ये 2 × 5, 3 × 5 म्हणजेच 10:15. असं सेकंडचं पण करायचं आहे. 5 × 3 = 3 × 5, 3 × 3 म्हणजे 15:9 म्हणजे 15 हे कॉमन आलं. ओके. 10:15:9. आता आपल्याला सेकंड नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे ना याच्यामध्ये. 10x + 15x + 9x = किती? 98 सांगितलं. ओके. 34x = 98. मग x ची व्हॅल्यू काय येईल? 49/17. इथेच आपल्याला आन्सर मिळून जाते. जे काय आहे D 17 हा भागीला आहे, पण तरी पण ऑप्शन बघितल्यावर आपल्याला समजतं, पण करायचं. 15x काय आहे? मिडल हे आहे. 15 गुणिला 49/17 म्हणजे किती असणार आहे? 735 / 17. कधी कधी ऑप्शन्स पाहून पण आपण सॉल्व्ह करतो आहोत आणि ते उत्तर सुद्धा येते आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे C. चला, समोरच्या प्रश्नात, अ पॉझिटिव्ह नंबर वेन डिक्रीज बाय 4 इज इक्वल टू 21 टाइम्स द रिसिप्रोकल ऑफ द नंबर इज. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम, अ पॉझिटिव्ह नंबर डिक्रीज बाय 4, x - 4. ओके. जे की 21 बरोबर आहे. 21
डिवाइड बाय एक्स. एक्स मायनस 4 इज इक्वल टू 21 डिवाइड बाय एक्स. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 21 एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 21. आणि आता ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 21 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं. म्हणजे हे काय येईल, एक्स मायनस 7 आणि एक्स प्लस 3. ठीक आहे, अशा पद्धतीने येणार ते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह होता. एक्स हे काय होईल, एक्स इज इक्वल टू 7 आणि एक्स इज इक्वल टू -3 अशा होईल. आणि आपल्याला पॉझिटिव्ह विचारलं आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 7. आणि ऑप्शनमध्ये तसंही आपलं मायनसचं आहे नाही, म्हणजे 3 आहे नाही. ओके, त्यामुळे आपलं उत्तर सरळच येणार आहे 7. समोरचा प्रश्न आहे, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर देन इट सर्कम्फरन्स इज. आता आपल्याला यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे सर्कलचं. तर फॉर्म्युला फॉर द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल अँड रेडियस इज सी इज इक्वल टू 2πr. पायची व्हॅल्यू काय आहे, 22/7 आहे. ठीक आहे, 2 × 22/7 गुणिले 7 म्हणजेच काय असणार आहे, 2 × 22 म्हणजे 44 सेंटीमीटर. म्हणजे 44 स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ई जे आहे ते आपलं उत्तर आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द बेस अँड द हाईट ऑफ द पॅरलेलोग्राम आर 12 and 8 सेंटीमीटर. इट्स एरिया इज. आता आपल्याला इथे काय बेस अँड हाईट दिलेलं तर पॅरलेलोग्रामची एरिया काढायची आहे. त्याच्यामध्ये खूप सोपं आहे. एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस किती आहे, 12 × 8 म्हणजे 96 स्क्वेअर सेंटीमीटर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, कार ए मूव्ज 175 किलोमीटर इन 8 hours वेअर ॲज कार बी मूव्ज 189 किलोमीटर इन 12 hours. द रेशो बिटवीन द स्पीड्स ऑफ कार अँड ए कार बी इज. ठीक आहे, स्पीडचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स बाय टाइम. ओके, 175/8 21.875 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आणि याचं काय असणार आहे, 189/12 म्हणजेच 15.75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, स्पीड A is to speed B 21.875 is to 15.75. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रेशो जे आहे तेच ऑलरेडी घ्यायचे. जे आपलं काय होतं, रेशो 175/8 is to 189/12. मग 175/8 गुणिला 12 डिवाइड बाय 189. आणि इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 25/2 गुणिला 3/27. 25/2 1/9 म्हणजेच 25/80. आपलं काय असणार आहे उत्तर, 25:18 जे आहे ते आपलं उत्तर आहे. द रेशो बिटवीन द कार ए अँड बी इज 25:18. ओके, आपलं उत्तर असणार आहे टी. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न जे विचारले गेलेले होते आपल्या एक्झाममध्ये ते बघितलेले आहे. आय होप ते तुम्हाला समजले असतील. आणि आपली येत्या 23 फेब्रुवारीपासून नवीन क्लास सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यासक्रमावरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.